नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ विचार विवेकांची। सध्या आज आम्ही विरार पूर्वेच्या परिसरात उपस्थित आहोत। आमच्या जोडीला वसई तालुका शिवसेना पक्षाचे प्रमुख सुदेश चौधरी आहे। यांचं नाव घेतलं की चांगले चांगले काम, लोकांची समस्या नक्कीच दूर होतात। कारण की गेले अनेक वर्षापासून महानगरपालिका परिसरात सभापती पद होता, नगरसेवक बुजवला। त्या पश्चात आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये पण त्यांचा मोठा एक दायित्व असणार आहे त्यांच्या पक्षाकडनं। आज सर्व गोष्टीवर चर्चा करून जशा प्रकारे इनकमिंग आउटगोइंग आता भारतीय जनता पार्टीचं चालू आहे, त्याचं सहकारी पक्ष बोललं गेलं तर एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसेना, तेही सुद्धा महायुतीवरती त्यांच्या बरोबर कामगिरी करतात। महाराष्ट्रासाठी चांगले चांगले कामं सुद्धा करतात। सुदेश चौधरी आमच्या चॅनलवरती आपलं स्वागत। नमस्कार। काय म्हणाल, जशा प्रकारे आता तुम्ही बघताय वसई विरारमध्ये खास करून ईडी येणं, त्यानंतर इनकमिंग आउटगोइंग चालू होणं, म्हणजे एक पक्षातनं दुसऱ्या पक्षात जाणं, भारतीय जनता पार्टी सतत काम करत आहे। काय म्हणाल त्यावरती? पक्षात जाणं येणं हा शेवटी प्रत्येकाचा स्वतःचा अधिकार आहे। ज्याला ज्या पक्षाची भूमिका पटते, ज्याला ज्या पक्षाचे तत्व पटतात त्या पक्षामध्ये, आणि हे व्यक्ती स्वतंत्र आहे। एखाद्याला वाटलं की मला ह्या पक्षामध्ये जायला पाहिजे तर ते स्वाभाविक आहे। त्याच्यामध्ये काय कोणाला ऑब्जेक्शन घेण्याचा काय अर्थ आहे, हे कोणी ठरवू शकते ना। पण भारतीय जनता पार्टीच का? आपलं पण शिवसेना शिंदेगड मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रात काम करतो। आपण पण त्या पक्षातले वसई तालुका प्रमुख आहे, तर आपल्या पक्षात न येता ते भारतीय जनता पार्टीच का सिलेक्ट करतात? तो हा शेवटी स्वेच्छेचा विषय आहे ना। ज्याला ज्या पक्षात वाटते, प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र असल्यामुळे कोणाला वाटत असेल की मला या पक्षात जायला पाहिजे, तो त्याचा अधिकार आहे। त्याच्यामुळे काही पक्षाकडे लोक अट्रॅक्ट होतात। आता एकनाथ शिंदेची देखील प्रचंड क्रेज आहे या महाराष्ट्रामध्ये। मुख्यमंत्री म्हणून केलेलं त्यांनी जे 2.5 वर्षाचा काळ आहे, ह्या कार्यकाळामध्ये आणि आजही देखील अनेक लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करतात ना। कोणी सांगितलं की शिवसेनेत प्रवेश नाही करत? पण वसई तालुक्यामध्ये असं दिसून आलं नाही। मोठे मोठे चेहरे जे विकास आघाडीचे माजी सभापती, युवा नेता, असे मोठे मोठे चेहरे फक्त भारतीय जनता पार्टी निवडत आहे। त्यासाठी आपण हे प्रश्न विचारतो। बघा, शेवटी ह्या महाराष्ट्रामध्ये या महायुतीची सत्ता आहे आणि देवेंद्रजी या सत्तेचं नेतृत्व करतात। भारतीय जनता पार्टी हा एक राष्ट्रव्यापी पक्ष आहे, त्याच्यामुळे लोक त्या पक्षाकडे अट्रॅक्ट होतातच। या ठिकाणी बहुजन विकास आघाडीमधून जे काही पदाधिकारी जातात, मी जेव्हापासून तिथे बाहेर पडलाय, मी तेव्हापासून म्हणतोय ना की खूप लोक नाराज आहेत, खूप लोक हळूहळू बाहेर पडणार आहेत। म्हणजे अगदी तिकडे काहीच शिल्लक राहणार नाही अशी जशी त्यांची परिस्थिती होणार आहे। असं तर नाही ना? सुदेश चौधरी प्रमुख चेहरे होते बहुजन विकास आघाडीचे, त्यांनी पक्ष सोडला, पण आपल्या पक्षात न घेता व दुसऱ्या पक्षामध्ये जाण्यासाठी अप्रोच करणं अशी गोष्ट तर नाही ना? का बहुजन विकास आघाडी संपवण्याचं काम आपण सुद्धा करत होते, कारण आपल्या बरोबर कुठे ना कुठे काही गोष्ट घडले। बघा, मी त्या ठिकाणी होतो, मी पण बराच काळ नाराज होतो। मी काय लगेच निर्णय नाही घेतला, 1-1.5 वर्ष मी थांबलो, परंतु त्या पक्षाकडून कुठलाच प्रतिसाद न मिळाल्यामुळे मी तिथून बाहेर पडलो, दुसऱ्या पक्षामध्ये जायचं ठरवलं। अगदी आजकाल जे काही लोक गेल्यात त्यांच्या देखील भावना अशाच आहेत की त्या पक्षालाच गरज नाही आहे। आणि मी तर तेच म्हणतो ना की मी तिकडे अनुभवलेलं आहे की खूप लोक नाराज आहेत, खूप लोकांचा पाण उतारा होतो, खूप लोकांचा अपमान होतो। त्याच्यामुळे लोक सोडण्याच्या मनस्थितीत आहेत। आता सगळेच सोडतील का? तर नाही, काही लोक राजकारणच सोडतील, पण काही लोकांना पर्याय नाही मिळत। ज्यांनी अख्खा आपलं आयुष्य राजकारणामध्ये घालवलंय, 25-30 वर्ष काम केलेलं त्या पक्षामध्ये, मग त्यांना कुठेतरी दुसरा पक्ष जॉईन करायचाच आहे। आणि आमच्या पक्षामध्ये कोण आलं तर आम्ही असं म्हणणार नाही ना की येऊ नका म्हणून। आम्ही पण स्वागत करतो। आमच्या पक्षामध्ये देखील बरेच कार्यकर्ते येतात आणि भविष्यात देखील येतील। असं नाही वाटत का भारतीय जनता पार्टीमध्ये आता येणारा निवडणूक आहे महानगरपालिका, त्यासाठी चेहरा नाहीये, या प्रमुख चेहरा लागतो। त्यासाठी बहुजन विकास आघाडीकडे असे चेहरे अनेक आहे, त्यासाठी ते तोडमोडची राजनीती चालू केली। बघा, कुठलाही पक्ष असो किंवा कुठलीही पार्टी असो, कोण कोणाला असं जबरदस्ती नाही करू शकत किंवा कोणाला की आमच्याकडे या अशी काही पद्धत नाही आहे। या ठिकाणी दोन्ही आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की जे पक्षांतर करणारे जे लोक आहेत, जे पक्ष सोडणार दुसऱ्या पक्षात जाणारे लोक आहेत, ते साहजिकच भारतीय जनता पार्टीकडे अट्रॅक्ट होतात, कारण त्यांचे आमदार आहे, त्यांची सत्ता आहे। त्याच्यामुळे ही स्वाभाविक एक प्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये मला अडचणीचं काहीच नाही वाटत।
असं पण बोललं जातं की महेश पाटील आणि सुदेश चौधरी यांचा कुठे ना कुठे पटत नव्हता. आज ते तुमच्या पक्षात आलेले म्हणजे महायुतीचे पक्षात आलेले, तर उद्या आपण त्यांच्या बरोबर काम करणार, काय अडबन होणार का? नाही नाही, या महाराष्ट्रामध्ये ही महायुती आहे, एक लक्षात घ्या. आणि त्यांनी प्रवेश केलेला आहे तो भारतीय जनता पक्षात केलेला आहे. आमचा शिवसेना हा पक्ष आहे, आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे आहेत. परंतु महायुतीचा धर्म आहे की महायुतीचे जे काही वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील तो निर्णय आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना निश्चितच मान्य करावा लागतो. आता महेश पाटील बोलले गेले तर गद्दावर नेते बोलले जातात, जसं आपण होते. आपण पण बहुजन विकास आघाडी या पूर्ण ईस्ट परिसर विरार पूर्वेच्या परिसरात आपला साम्राज्य होता आणि अनेक नेता आपण घडून आणलाय, आपण नगरसेवक बनवलाय आणि आज पण तुमच्यावरती मोठी जबाबदारी महायुतीकडनं असणार आहे. त्यामध्ये महेश पाटीलची एंट्री होणं त्या कितपत योग्य आहे? नाही, बघा ना, शेवटी त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला. भारतीय जनता पक्ष त्यांना काय न्याय द्यायचा, त्यांचं कसं पुनर्वसन करायचं हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. आमच्या पुरता बोललो तर आमचं 80% राजकारण समाजकारण आणि 20% राजकारणाकडे आमचा कल आहे. लोकांचे प्रश्न सोडवायचे, लोकांच्या समस्या सोडवायचा आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना जे अभिप्रेत असलेलं राजकारण आहे ते त्या वेळापुरता आपण मर्यादित राहायचं असं आमची भूमिका आहे. जशा प्रकारे आता सांगितलं का 80% आपल्याला समाजसेवक आणि 20% राजकारण करायचं, पण आता तुम्ही बघितलं रस्त्याची रोडची अवस्था, आताचे लोकप्रतिनिधी आपले राजनप्पा आणि स्नेहाताई दुबे पंडित या दोघांची प्रामुख्याने जबाबदारी आहे की रस्त्याची अवस्था भरपूर खराब आहे. सण येतोय त्या अजूनपर्यंत अवस्था झाली नाहीये, पॅचवर्क चालू आहे, लाईट बरोबर येत नाही, MSCBचा प्रॉब्लेम आहे. ह्या गोष्टीवरती पण आपल्याला लक्ष द्यायला लागेल ना. बघा, भारतीय जनता पक्षाचे पर्यायाने महायुतीचे दोन्ही आमदार जे आहेत हे दोन्ही आमदार विधानसभेमध्ये आपल्या तालुक्याचा आवाज तिकडे उठवतात. गेल्या 35 वर्षामध्ये तुम्हाला कधी पाहायला नव्हतं मिळालं ते चित्र पाहायला मिळते. आपले प्रश्न सोडवले जातात. नुकताच 4 आरोपीचा प्रश्न देखील सुटलेला आहे. अर्थात काही लोक त्याचं श्रेय घ्यायला जातात. एक प्रेस मी काढेल आणि त्याच्यामध्ये माझी भूमिका स्पष्ट करेल, आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करेल. 8 महिने झालेले आहेत जुम्मा. त्याच्यामुळे अगदी काही जादूची कांडी फिरेल आणि सगळं चित्र बदलेल असं होणार नाही. गेल्या 15 वर्षामध्ये या भागाचा जो विकास खुंटलेला आहे, इथले जे लोकप्रतिनिधी होते ते आज तुम्हाला दिसतात कुठेतरी रस्त्यावर फिरताना, MSCBवर मोर्चा काढतात, प्रो गोविंदा करतात. ही पाळी त्यांच्यावर का आली ह्याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं. लोकांनी निवडून दिलेले जे आमदार आहेत ते प्रामाणिकपणे काम करतात आणि ते काय हे 15 वर्षाचा बॅकलॉग भरायचा आहे तो काय लगेच होणार नाही. MSCBच्या विषयावर तर माझ्याकडे खूप काय माहिती आहे आणि त्यामध्ये तर मी ह्यांना पूर्ण उघडं पाडून टाकेल की ह्यांनी गेल्या 15 वर्षात काय केलं आहे. लोकांचे प्रश्न आहेत. रस्त्याच्या बाबतीत तुम्ही मला प्रश्न विचारला, इथले सिटी इंजिनियर आहेत पाचंगे, त्याच्यानंतर सूर्यवंशी, हे सगळ्यांना मी या सगळ्या रस्त्याला फिरवलं. गेल्या 15 दिवसामध्ये आम्ही 2-3 वेळा फिरलेत. सकारनगर, फुलपाडा, विरारचे पूर्ण ईस्टच्या रस्त्याची परिस्थिती आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलाय. निश्चितच त्याच्यावर कारवाई होईल. आम्हाला जसे रस्ते पाहिजेत या पूर्वेमध्ये, DP मध्ये जसे रस्ते आहेत ते रस्ते करण्याकडे आमचा कल आहे. त्याच्यामुळे थोडा उशिरा होईल परंतु चांगले, म्हणजे ज्यामध्ये भ्रष्टाचार नसेल असे रस्ते करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. बघितलं, हे होते सुदेश चौधरी, जे वसई तालुका प्रमुख आहे शिवसेना पक्षाचे. यांनी जशा प्रकारे आपली भूमिका मांडली आणि सांगितलेलं की भारतीय जनता पार्टी त्यांची महायुतीमध्ये त्यांचा सरकारमध्ये गट आहे, पण सध्या जे काम करणारा पक्ष वसई विरारमध्ये ते BJP पण आहे आणि शिवसेना पण आहे. पण येणाऱ्या टायमामध्ये जे बहुजन विकास आघाडीचे अजून प्रमुख चेहरे त्यांच्या पक्षात जातील का, हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. आणि जशा प्रकारे भारतीय जनता पार्टी शिवसेना ग्राउंड लेवलवरती काम करत आहे त्याचा परिणाम जनतेला होणार का ते सुद्धा बघण्यासारखं असेल. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या न्यूज चॅनलच्या मार्फत आम्ही तुमच्याकडे पोहोचत राहू. नमस्कार.